तर आपण महिन्यातनं आठवड्यातनं तर चिगळीची भाजी खातोच. त्याचे फायदेशीर भरपूर फायदे आहेत नॅचरल पद्धतीनं. वजन कम होण्यात, पचन, रक्त वाढण्यात खूप फायदेशीर, हाडं मजबूत व्हायला, डोळ्यांसाठी, केसांसाठी भरपूर असं नॅचरल पद्धतीनं भरपूर त्याचे उपाय आहेत. आयुर्वेदिकमध्ये समावेश आहे चिगळीच्या भाजीचा. रक्त वाढण्यात तर महिन्यातनं तुम्ही 2-3 वेळा तर चिगळीची भाजी खायलाच पाहिजे नक्की. असं मी दाखवलेलं सगळं साहित्य घ्यायचं. चिगळीची भाजी स्वच्छ निवडून घेतले, पाणी घालून घेते. त्याचे फायदे भरपूर आहेत हां. चिगळीची भाजी वजन कम होण्यासाठी, केस वाढवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये खूप फायदेशीर आहे. भाजी घेतली, आता स्वच्छ निवडून घेतले मी त्याला. पाणी वतवून घेते. तुम्हाला पण फायदे खूप, भाजी तर आपण न चुकता खातो, त्याचे फायदे तर अजूनपर्यंत तुम्हाला माहितीच नसतील. मी सांगते की वजन कम होण्यासाठी, पोटाची चरबी कम होण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी, केस वगैरे, डोळ्यांची रोशन मस्त राहण्यासाठी. आता भरपूर मुलं मोबाईल वगैरे बघतात. मोबाईलमुळं डोळ्यांचा त्रास भरपूर झाला आहे. त्याच्यासाठी चिगळीची भाजी खायलाच पाहिजे नेहमी. महिन्यातनं 2-3 वेळा तर खायलाच पाहिजे. आता स्वच्छ भाजी निवडून घेतले, ते स्वच्छ धुवून घेते. खळखळ मी दाखवले तसं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. एका ताटात भाजी काढून घ्यायचं. भाजी काढून घेतल्यानंतर स्वच्छ चिरून घ्यायचं त्या भाजीला. आता दाखवलेलं वाटण, लसूण आणि शेंगा कुटाचं वाटण करून घेतले, पाणी घालून. कांदा चिरून घेतले, भाजी घेतले, पाणी नितरून पूर्णपणे असं बारीक चिरून घेत आहे. तुम्हाला चिरू वाटलं चिरा, नाही तर तुम्ही तसं पण केलं तर चालतं. बारीक चिरून घेतल्यामुळं लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन करा. म्हणताना पहिला व्हिडिओ असंच नॅचरल पद्धतीनं घरातल्या घरात आपण घरात आहे त्या साहित्यानं काय काय आपल्या शरीराची काळजी कशी घेऊ शकता ह्याच्यासाठी पाहण्यासाठीच नक्की. आता भाजी पूर्णपणे चिरून घेतले. गॅसवर ठेवते कढई. फायदे तर माहितीच झाले. आता गॅस गरम करून घेते छान. तर कढई गरम झाल्यावर तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्या लगेच कांदा घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये लसूण शेंगाचं पाणी घालून वाटून घेतल्यामुळं रस्सा भाजी खूप, तुम्हाला याच्यामधला फायदा सांगते. रस्सामध्येच भरपूर त्याचं प्रोटीन उतरलं जातं, म्हणून मी रस्स्याचे तुम्हाला फायदे सांगते. आपण आता भाजी तर नेहमी खातोच. कांदा परतून घेते, त्यावर काय करायचं, जर शेंगा आणि लसूण वाढताना त्याचं छान चव पण येते, टेस्ट लागते भाजी, आणि फायदा पण शरीराला भरपूर होतं. भाकर, चपाती, भातासंग तुम्ही कालवून खावे त्या हिशोबानं रस्सा भाजी बनवत आहे मी. आता परतून घेतले, भाजी घालून घेतले, 2 मिनिट परतून घ्यायचं, तसंच वाफ काढून घ्यायचं. मग आपण वाटण करून घेतल्यानं मिक्सर भांड्यामधलं घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी सांगत आहे तसंच फॉलो करा. खूप सुंदर होते भाजी. तुम्ही असं बनवून खाल्ला तर नक्की असं बनवून खाचाल बघा तुम्ही. आता तुम्ही डाळ असं सारखं तर सुकी भाजी वगैरे करतात, कधी रस्सा भाजी बनवला का चिगळीच्या भाजीचं? नाहीच बनवलं असताना मला माहितीच आहे, म्हणून तुमच्या संग मी तर फायदेशीर आणि नॅचरल पद्धतीनं सगळं सांगत असते. फॉलो करा नक्की मला आणि सपोर्ट करा. आता पूर्णपणे परतून घेतली भाजी. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ताट झाकून 1-2-3 मिनिट वाफ काढून घ्यायचं. भाजीला भरपूर शिजवायचं नाही, शिजवल्यामुळे सगळं जीवनसत्व राहतात ते सगळे नष्ट होतात. त्यासाठी भाजी कधी पण चिगळ्याची बनवायला ना निम्मी कच्ची आणि थोडंसं हे बनवायचं, म्हणताना खायला पण छान लागते. तुम्ही पाहू शकता 1-2 मिनटामुळे मी ताट काढत आहे. त्याला भरपूर पाणी पण सुटलं आहे आणि मस्त झाली भाजी. आता गॅस बंद करून घेते. तुम्ही पाहू शकता मी राहिलेल्या वाटण लसणामध्येच भाजी शिजवून घेतली. एवढं रस्सा राहिलं आहे. तुम्हाला आवडेल तसं जास्त कमी करू शकता. मला भाकर संग कालवून खायला खूप आवडते. मी भाकरी संग खाणार आहे. तुम्ही भाकर, चपाती, भातासंग कशासंग पण खाल्लं तर चालतंय. मला आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते पण सांगा. नॅचरल पद्धतीनं घरातल्या घरात तुम्हाला उपाय सांगितले चिगळीच्या भाजीचे, खूप फायदेशीर आहे. नक्की फॉलो करा. रक्त वगैरे कुणाला कम राहिलं तरी नक्की रक्त वाढवण्यात खूप मदत होते. मी आमच्या मम्मीला महिन्यातनं 2-3 वेळा मी भाजी चिगळीची खाऊ घातल्यामुळे रक्त वाढण्यात खूप मदत झाली. मी स्वतः ट्राय केल्यानंतर सांगते. जात जात लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया. श्री स्वामी समर्थ.